लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट 14वा हप्ता वाटप आज गणेश उत्सवा सणानिमित्त लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। लाडक्या बहिणींना ज्या प्रकारे रक्षाबंधन सणाचे गिफ्ट मिळालं त्या प्रकारे लाडक्या बहिणींना आता गणेश उत्सव सणानिमित्त मिळणार आहे मोठे गिफ्ट। सर्व बँकांमध्ये होणार आहेत पैसे वाटप। 14वा हप्ता वाटप गणेश उत्सव सणानिमित्त स्पेशल होणार वाटप। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट। तर बघा, पैसे जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारे मेसेज पडणार आहे, डबल पैसे होणार वाटप। आणि ही ऑथेंटिक अपडेट देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती। बँक ऑफ महाराष्ट्राचं तुमचं अकाउंट असेल, पोस्ट बँकेचं अकाउंट असू द्या, HDFC बँकेचं अकाउंट असू द्या, कोणत्याही बँकेचं बँक अकाउंट तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जोडलेलं असू द्या, गणेश चतुर्थी निमित्त पैसे होणार सर्व बँकांमध्ये जमा। तर एक्झॅक्टली तुम्हाला आता 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्व महिलांना मिळणार आहे। तर हे पैसे कधीपर्यंत बहिणींच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहेत ते आपण अपडेट पाहणार आहोत। लेटेस्ट अपडेट आलेले आहे तर बघा, 2025 वर्षाचा गणेशोत्सव सण जवळ आलेला आहे आणि त्या निमित्ताने आता होणार आहे 14वा हप्ता वाटप सर्व महिलांना। तर बघा, सर्व महिलांचा तसेच सर्व लाडक्या बहिणींचा गणेशोत्सव सन 2025 आनंदामध्ये साजरा होणार आहे। आली आहे जबरदस्त अपडेट श्री गणेश चतुर्थी 2025। आता खूप फक्त काही दिवस उरलेले आहेत आणि गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी आता येणार आहेत। तर सन 2025 गणेशोत्सव सण आनंदात साजरा होणार आहे। महिलांना मिळणार आहे स्पेशल गिफ्ट। ठीक आहे, तर स्पेशल गिफ्ट काय असणार आहे गणेशोत्सव सणानिमित्त त्याविषयी आपण अपडेट व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत। ठीक आहे, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 2025 गणेशोत्सव सणानिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार स्पेशल गिफ्ट। तर किती स्पेशल गिफ्ट मिळणार, काय काय स्पेशल गिफ्ट मिळणार, संपूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत। ठीक आहे, तर बघा, लाडक्या बहिणींचा हा गणेशोत्सव सण आनंदामध्ये साजरा होणार आहे। आज तुम्ही हा व्हिडिओ बघताय, आज तारीख आहे 22। ठीक आहे, त्यानंतर गणेशोत्सव सण आहे पहिला दिवस 27 तारखेला, 27 ऑगस्टला आहे गणेशोत्सव सण श्री गणेश चतुर्थी। तर या दिवशी शुभमुहूर्तावरती लाडक्या बहिणींना काही स्पेशल गिफ्ट वाटप होणार आहेत। तर ते कोणते गिफ्ट असणार आहेत याविषयी आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये हे सर्व जिल्हे आहेत। टोटल किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, तर एकूण 36 जिल्हे आहेत। ठीक आहे, तर या 36 जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहेत गणेश उत्सव सणानिमित्त। मग गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, गडचिरोली जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर बघा यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, त्यानंतर नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, मुंबई सर्बन जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड, मुंबई सिटी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सर्व 36च्या 36 आउट ऑफ 36 जिल्ह्यामध्ये आता गणेश उत्सव सणानिमित्त होणार आहेत पैसे वाटप। लाडक्या बहिणींना जमा होणार आहे 14वा हप्ता। ठीक आहे, तर बघा, लाडक्या बहिणींना पाठीमागे नुकताच 13वा हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत। 13वा हा जो हप्ता होता हा होता जुलै महिन्याचा हप्ता। तर आता जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। आता जुलै महिन्याच्या नंतर वाटप होणार आहे ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता। त्या अगोदर आपल्या मराठी निकेत चॅनल तर्फे आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर सबस्क्रायबरसाठी एक स्पेशल असं गिफ्ट असणार आहे। तर 200 के स्पेशल हे गिफ्ट असणार आहे। ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी आपल्या चॅनल तर्फे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत। सर्व जिल्ह्यातील विनर यासाठी ठरू शकतात। ठीक आहे, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असू द्या, तुम्ही या साडीचं विजेता ठरू शकता। ठीक आहे, तर या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि 2 लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी फ्री मध्ये आपल्या चॅनल तर्फे 2 पैठणी साड्या 2 लकी विनरला वाटप केल्या जाणार आहेत। तर ही साडी त्या दिवशीच ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्याच दिवशी तुमच्या ऍड्रेस वरती पाठवण्यात येणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलचं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे तर ते नेक्स्ट टार्गेट आता तुमच्यासोबत शेअर करतोय। तर बघा, आपल्या चॅनलला वरती 100 के सबस्क्रायबर पूर्ण झाले असून सिल्वर प्ले बटन आपल्याला मिळालं आहे। त्यानंतर आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे 1 मिलियन सबस्क्रायबर गोल्ड प्ले बटन।
हे फक्त शक्य आहे तुमच्या सपोर्ट आणि लवमुळे. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा जुने व्ह्यूअर्स असाल पण अजूनपर्यंत सबस्क्राईब बटन दाबलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब बटन दाबा. कारण की तुमचा एक एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरतो. कारण की आपल्याला लवकरच एक गोल्ड प्ले बटन, नेक्स्ट डायमंड प्ले बटन हे सर्व टार्गेट्स आपल्याला अचीव करायचे आहेत व तुम्हाला आम्ही चांगली चांगली माहिती या युट्यूब चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुमचं सुद्धा कर्तव्य आहे सबस्क्राईब बटन दाबून एक छोटासा सपोर्ट करणे. ठीक आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमची मंजूर यादी कशी चेक करू शकता? घर बसल्या मोबाईलवरती चेक करू शकता की तुमचं नाव मंजूर यादीत आहे की पात्र यादीत आहे की अपात्र यादीत आहे. हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. तर तुम्ही तुमच्या गावानुसार ही यादी पाहू शकता. घर बसल्या चेक करा फक्त 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून. आता तुम्हाला ही लाईव्ह अपडेट देत आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही जर नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ते ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर हे ॲप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणीच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास विकसित केले होते. ठीक आहे. आता लॉग इन प्रक्रिया त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायची आहे. मग ॲप उघडल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, लॉग इन करायचा आहे, OTPद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि लाडकी बहीण योजना हा तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. हे झाल्याच्या नंतर नेक्स्ट प्रोसेस असणार आहे मंजूर यादी तपासणी. तर ॲपच्या मुख्य पानावर मंजूर यादी किंवा अर्जाची स्थिती हा पर्याय शोधायचा आहे तुम्हाला. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पोर्टलवर तपासणी करायची आहे. अधिकृत वेबसाईट आहे बघा लाडकी बहीण योजनेची ladkibhin.maharashtra.gov.in ही वेबसाईट तुम्हाला उघडायची आहे. त्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि मंजूर यादी विभागात तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आवश्यक ती माहिती भरायची आहे. दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत क्रमांक असणे गरजेचे आहे जेणेकरून प्रक्रिया जलद होईल. तर या सर्व गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला स्थिती अद्ययावत पाहायची आहे. ॲप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी तुम्हाला करायची आहे. त्यानंतर जर तुम्हाला ऑनलाईन करता येत नसेल तर ऑफलाईन यासाठी सुद्धा पर्याय आहे. तर बघा तुम्ही जर ऑनलाईन तपासणी तुम्हाला शक्य नसेल किंवा तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल तर तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते. आता तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो, ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्या महिलांना 100% ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे. तर ज्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता तर बघा सध्या तुमच्या फॉर्मची तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रिया पूर्ण पडली, पुन्हा तुम्ही योजनेसाठी पात्र ठरला त्यानंतर मग तुम्हाला पुन्हा एकदा पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. आता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय योजना ठरली होती लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजनेनंतर लाडकी सूनबाई योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेली आहे. दोन मोठ्या लोकप्रिय योजना आता महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहेत. ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेचा आता 100% ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. आजची जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे. 100% ऑगस्टचा हप्ता आता वाटप होत आहे. महिलांसाठी खुशखबर, बहिणींसाठी आनंदाची बातमी. त्यानंतर बघा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता ऑफिशियल अपडेट येईल आणि त्यानंतर वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम लवकरच आता याबद्दल अपडेट देणार आहेत आणि वाटप होणार आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता. तर लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली मोठी घोषणा, दिली मोठी खुशखबर. तर ती खुशखबर काय आहे? जबरदस्त ऑथेंटिक अशी ती खुशखबर आहे. तर बघा लाडकी बहीण योजनामध्ये लाडकी सोबत आता लाडकी सूनबाई योजना ठाण्यामध्ये घोषणा केलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी. तर बघा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता सध्या पाऊस पडत आहे, पण आता गणेशोत्सव सणानिमित्त पैशांचा पाऊस पडणार आहे. कारण की बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा वाटप होणार आहे. गणेश उत्सव सणाच्या शुभ मुहूर्तावरती हे पैसे सर्व बहिणींना, सर्व महिलांना जमा होणार आहेत. परंतु यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवणे इम्पॉर्टंट आहे. तुमची बँकेची KYC प्रक्रिया पूर्ण असणे हे सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केलेली आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी. ते आता उपमुख्यमंत्री आहेत. ठीक आहे. गेल्या वर्षी वर्ष 2024 मध्ये ही योजना सुरू झाली होती आणि या योजनेसाठी ज्या लाभार्थी असणार आहेत ते असणार आहेत राज्यातील गरीब आणि निराधार महिला. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, उद्दिष्ट या योजनेचं जे असणार आहे ते असणार आहे गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनवणे.
लाभ आर्थिक मदत दिली जाते दर महिन्याला प्रति महिना. आर्थिक मदत रक्कम असणार आहे ₹1500. अर्ज प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करू शकता. आता सध्या नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीयेत. तर 1 जुलै 2024 ला ही योजना सुरू झाली होती आणि अंतिम जी तारीख होती फॉर्म भरण्याची ती होती 15 ऑक्टोबर 2024. त्यानंतर आता परत एकदा नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाहीये. त्यामुळे जेव्हा सुरू होईल तेव्हाच तुम्हाला नवीन संधी मिळेल नवीन फॉर्म भरण्यासाठी. ही ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची आणि ही ॲप आहे ॲपचं नाव आहे नारी शक्ती दूत ॲप. ठीक आहे, या ॲपवरून तुम्ही अर्ज करू शकता होता. आता बघा लाडक्या बहिणींना खुशखबर आहे. गणेश चतुर्थी निमित्त लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये वाटप होणार आहे 14वा हप्ता. तर वर्ष 2025 मध्ये गणेशोत्सव सण आहे 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत साजरा केला जाईल आणि याच कालावधीत लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याचं स्पेशल गिफ्ट जमा होणार आहे.